पेटनाका येथील मणिकांडन हॉटेलबाहेर पार्किंगमध्ये लावलेला ट्रक चोरून तो कर्नाटकात स्क्रॅप करून पैसे मिळवणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तर तिसरा फरार झाला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगली रेल्वे स्थानकाबाहेरची सदरची कारवाई केली आहे। आसिफ रजू शेख वय वर्ष 39 राहणार मूळ सांगली, सध्या वाडी वसाहत कोल्हापूर, मेहबूब साहब बाबूसाब हकीम वय वर्ष 49 राहणार हुबळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर मोहम्मद अयूब पंतोजी राहणार हुबळी हा पसार आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वाळवा तालुक्यातील महादेववाडी येथील सिकंदर पठाण यांनी त्यांच्या मालकीचा मालवाहू ट्रक दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी पेठनाका येथील हॉटेल मणिकांडन येथे लॉक करून लावला होता। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा ट्रक चोरून नेला। या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाली। स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे एक पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सांगली रेल्वे स्थानकावर रेकॉर्डवरील आरोपी आसिफ शेख हा येणार आहे आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने तातडीनं रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला। त्यावेळी आसिफ शेख आणि महबूब साहब हकीम या दोघांमध्ये पैशांचा व्यवहार सुरू असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी दोघांना ताब्यात घेऊन शेख यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ 98,000 रुपये मिळाले। दरम्यान पेटनाका येथे हॉटेलसमोरून ट्रक चोरून हुबळी येथील पंतोजी याला स्क्रॅप करण्यासाठी दिला होता। हकीम हा स्क्रॅप केलेल्या ट्रकचे पैसे देण्यासाठी आल्याचं त्याने सांगितलं। यावेळी दोघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं। दरम्यान अटकेतील आसिफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।